तुम्ही ऐकणार आहात मेघना एरंडेच्या आवाजात अभिजित पेंढारकर लिखित अदृश्य चोर. चिव 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 चिव. माझी इवली इवली अंडी कुठे गेली? चिंटू चिमणी रडवेली होऊन गागा बुलबुल पक्षाला विचारत होती. मला कसं माहित असणार? मी तर मॉर्निंग वॉकला दुसऱ्या झाडावर गेलो होतो, गागानं सांगितलं. आज पिल्लं अंड्यातून बाहेर येतील म्हणून त्यांच्यासाठी दाणे आणायला मी सुद्धा बाहेरच गेले होते. जाताना सगळी अंडी घरट्यातच होती, पण आता एकच उरलेलं दिसतंय. चिमणीला रडू आवरत नव्हतं. अगं, बघूया आपण. काळजी करू नकोस तू. शोधू. असतील इथेच कुठेतरी. कदाचित चिमणे दादांनी ती सुरक्षितपणे कुठेतरी नेऊन ठेवली असतील. बुलबुलीण बाईनं तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तिलाही मनातून फारशी खात्री नव्हतीच. चिमणीला जो संशय आला तो खराच ठरला. तिची अंडी गायब झाली होती. चिमणीनं आपली अंडी खूप शोधली. ए कावळे दादा, माझी अंडी दिसली का रे तुला कुठे? तिनं कळवळून कावळ्याला विचारलं. एक घुबड भाऊ, माझ्या घरट्यापाशी कुणी आलेलं बघितलंस का रे तुझ्या बारीक डोळ्यांनी? माकड दादा, तू सुद्धा झाडावरून उड्या मारताना माझ्या अंड्यांना धक्का तर नाही ना लागला? चिमणू ताईनं सगळ्या प्राणी पक्ष्यांना 10 वेळा विचारलं, पण तिच्या अंड्यांबद्दल कुणालाच काहीच कल्पना नव्हती. तिनं वडोबाच्या परिसरात सगळीकडे शोध घेतला, पण त्या अंड्यांचं एक टरफल सुद्धा तिला कुठेही सापडलं नाही. 4-5 दिवस असंच दिवस रात्र शोध घेतल्यानंतरही हाती काहीही लागलं नाही. तेव्हा चिमणी अस्वस्थ झाली. आता आपली अंडी परत मिळायची आशा तिनं सोडून दिली. रडून रडून तिच्या डोळ्यातलं पाणी संपून गेलं, तरी तिची अंडी सापडली नाहीत. आठवडा उलटून गेला असेल आणि अचानक एके दिवशी सरू साळुंकी ताई ओरडत रडत किंचाळत चिमणीकडे आली. चिंटू ताई, अगं माझी अंडी बघितलीस का तू कुठे? तिनं चिमणीला विचारलं. तेव्हा चिमणीच्या छातीत काळजीनं धस्स झालं. नाही ग, कुठे होती तुझी अंडी? तिथं, पलीकडच्या फांदीवर, माझ्या घरट्यात. साळुंकीनं रडत रडत सांगितलं. तिच्याही बाबतीत असंच घडलं होतं. ती दाणे आणायला बाहेर गेली होती, तेव्हा तिची अंडी घरट्यात. Sample complete. Ready to continue?